सादरीकरणात तुमचं स्वागत आहे. पहा, मुलांची प्रचंड ऊर्जा आणि त्यांची चंचलता हा आजकाल घरोघरी चर्चेचा आणि थोडासा चिंतेचाही विषय बनलाय, नाही का? आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. कोणत्याही स्क्रीनशिवाय म्हणजेच मोबाईल किंवा टॅबशिवाय अतिउत्साही मुलांची ऊर्जा योग्य दिशेने कशी वळवायची. यासाठी मी काही अगदी सोपे घरगुती आणि प्रॅक्टिकल उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. तर आजच्या आपल्या या चर्चेची रूपरेषा अगदी सोपी आहे. आपण 4 गोष्टी पाहणार आहोत. 1. मुलांची चंचलता आणि त्याची मूळ कारणे. 2. पालक म्हणून आपल्याकडून नकळत होणाऱ्या 2 मोठ्या चुका. 3. घरच्या घरी करता येतील असे शांततेसाठी 5 सोपे उपाय. आणि 4. आपल्या शब्दांचा मुलांवर नेमका काय परिणाम होतो. आता सर्वात पहिला आणि प्रत्येकाला पडणारा प्रश्न म्हणजे, ही लहान मुलं एका जागी शांत का बरं बसत नाहीत? खरंच ना? बघा, मूल सोफ्यावर उड्या मारतंय, आपण किचनमधून हाका मारतोय, पण ते ऐकतच नाहीये. मग शेवटी आपण ओरडतो आणि घरात नुसती रडारड सुरू होते. हे चित्र अनेक घरांमध्ये रोजचं झालंय. आपणही थकून जातो आणि विचार करतो की देवा, हा रोजचा गोंधळ कधी थांबणार? याचंच नेमकं कारण आता आपण शोधणार आहोत. पहिला भाग, मुलांची चंचलता आणि कारणे. त्यांची नैसर्गिक ऊर्जा समजून घेणे. इथे एक गोष्ट अगदी मनाशी पक्की बांधून ठेवा. चंचल मुलांमध्ये कोणताही दोष किंवा आजार नसतो. बघा, लहान मुलांच्या शरीरातना एक प्रचंड नैसर्गिक ऊर्जा असते आणि ती ऊर्जा बाहेर पडणं अगदी स्वाभाविक आहे. जर आपण त्यांना सतत शांत बस, गप्प बस असं सांगत राहिलो तर ते कसं आहे माहितीये, एखाद्या भरधाव वाहणाऱ्या नदीला एका छोट्याशा बांधाने अडवण्यासारखं आहे. एक ना एक दिवस तो बांध फुटणारच. मुलं काही मुद्दाम उड्या मारत नाहीत किंवा पळत नाहीत, त्यांचं शरीरच मुळी त्यांना एका जागी स्थिर बसू देत नाही. ही नैसर्गिक ऊर्जा एकदा आपण समजून घेतली की आपली निम्मी चिंता तिथेच मिटते. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. पालकांच्या 2 सामान्य चुका. समस्येत भर कशाने पडते? मुलं चंचल असतात हे अगदी खरंय, पण अनेकदा आपण अशा 2 गोष्टी करतो ज्यामुळे ही परिस्थिती सुधारण्याऐवजी दुर्दैवाने आणखी बिघडते. पहिली मोठी चूक म्हणजे सतत नकारात्मक सूचना देणं. शांत बस, उड्या मारू नको. जर दिवसातून 50 वेळा हेच शब्द मुलांच्या कानावर पडले तर त्यांना त्याची सवय होते आणि ते चक्क ऐकणंच बंद करतात. आणि दुसरी सर्वात मोठी चूक म्हणजे स्वतःची थोडी सुटका करून घेण्यासाठी आपण मुलांच्या हातात थेट मोबाईल किंवा टॅब देतो. आपल्याला वाटतं चला मूल शांत बसले, पण खरं सांगू, स्क्रीनमुळे त्यांच्या मेंदूमध्ये एक अत्यंत भयानक समस्या निर्माण होत असते. म्हणूनच लक्षात ठेवा, मोबाईल हा अजिबात उपाय नाहीये. होतं काय, मोबाईलमुळे मुलांच्या मेंदूत डोपामिन नावाचं एक रसायन खूप वेगाने वाढतं. पण जसा व्हिडिओ संपतो किंवा आपण मोबाईल काढून घेतो तसे हे केमिकल अचानक खाली येतं. या अचानक झालेल्या घसरणीमुळे मुलांना काहीच समजत नाही, त्यांना नीट विचार करता येत नाही. मग ते भयंकर चिडचिड करतात, वस्तू फेकतात आणि घरात आधीपेक्षाही जास्त गोंधळ घालतात. तुम्ही हे नक्कीच नोटीस केलं असेल. तर मग यावर उपाय काय? तिसरा भाग, शांततेसाठी 5 सोपे उपाय. विज्ञान आधारित घरगुती पद्धती. सुदैवाने असे 5 पूर्णपणे मोफत आणि विज्ञानावर आधारित उपाय आहेत जे तुम्ही आजपासूनच घरच्या घरी करून पाहू शकता. याला कसलेही महागड्या उपचारांची अजिबात गरज नाही. हे पहा, हे आहेत ते 5 अगदी सोपे उपाय. मुलांकडून थोडी जड कामे करून घेणे, घरात एक शांत कोपरा तयार करणे, सूचना देण्याची पद्धत बदलणे, आहारात बदल करणे आणि चित्रांचे वेळापत्रक बनवणे. ऐकायला खूप साधं वाटतंय ना, पण हे उपाय नेमके कसे काम करतात ते आता सविस्तर पाहूया. पहिला उपाय ऐकायला कदाचित थोडा विचित्र वाटेल, मुलांकडून थोडी जड कामं करून घेणं. पण यामागे एक उत्तम विज्ञान दडलेलं आहे. मुलांच्या स्नायूंना आणि सांध्यांना एका विशिष्ट दाबाची गरज असते. जेव्हा हा दाब त्यांच्या शरीरावर पडतो तेव्हा त्यांची मज्जासंस्था म्हणजेच नर्वस सिस्टम एकदम नैसर्गिकरित्या शांत होऊ लागते. मग ते कपड्यांची जड टोपली उचलणं असू दे, पाण्याच्या बाटल्या भरणं असू दे किंवा भिंत जोरात ढकलण्याचा एखादा खेळ असू दे, यामुळे त्यांची अतिरिक्त ऊर्जा योग्य प्रकारे बाहेर पडते. मुलांना छान भूक लागते आणि रात्री अगदी गाढ झोपही लागते. दुसरा उपाय म्हणजे घरात एक शांत कोपरा किंवा क्वायट कॉर्नर तयार करणं. लक्षात घ्या, हा कोपरा शिक्षा देण्यासाठी म्हणजे पनिशमेंटसाठी नाहीये, तर मुलांना आराम मिळण्यासाठी आहे. घरातील एका कोपऱ्यात एखादी मऊ गादी, उषा आणि मंद प्रकाश ठेवा. तिथे एका पारदर्शक बाटलीत पाणी आणि चमचमणारं ग्लिटर टाकून ती घट्ट बंद करून ठेवा. मूल जेव्हा खूप चंचल किंवा हायपर होतं तेव्हा त्याला तिथे बसून ती बाटली हलवायला सांगा. ते ग्लिटर जेव्हा हळूहळू खाली बसतं ना, ते पाहून मुलाचा श्वास आणि हृदयाचे ठोके अगदी नैसर्गिकरित्या शांत व्हायला लागतात. तिसरा उपाय आपल्या संवादाशी निगडित आहे.
आपण दुसऱ्या खोलीतून एकाच वेळी 4-5 सूचना मोठ्याने ओरडून सांगतो ते आधी थांबवलं पाहिजे. एका चंचल मुलाच्या छोट्याशा मेंदूसाठी ते खूप जास्त होतं. त्याऐवजी मुलाजवळ जा, त्यांच्या डोळ्यांच्या पातळीवर खाली बसा, खांद्यावर प्रेमाने हात ठेवा आणि अगदी शांत आवाजात फक्त एकच काम सांगा. जसं की, बाळा, आत्ता फक्त ही कार या बॉक्समध्ये ठेव. एका वेळी एकच काम आणि तेही थेट डोळ्यात बघून सांगितलं तर मुलं 100% ऐकू लागतात. चौथा उपाय म्हणजे मुलांचा आहार आणि त्याचा त्यांच्या वागणुकीशी थेट संबंध आहे. बाजारात मिळणारे रंगीत ज्यूस, जेली, चॉकलेट्स आणि खूप साखर असलेले पदार्थ मुलांच्या मज्जासंस्थेला अतिउत्तेजित करतात. या साखरेमुळे त्यांना अचानक एवढी ऊर्जा मिळते जी त्यांना स्वतःला सांभाळता येत नाही आणि मग ते घरात वादळ घालतात. याऐवजी त्यांना फळे, मोड आलेली कडधान्ये, सुकामेवा असे नैसर्गिक पदार्थ द्या. यामुळे त्यांच्या रक्तातील साखर स्थिर राहते आणि साहजिकच त्यांचा मूडही एकदम स्थिर राहतो. पाचवा आणि अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे चित्रांचं वेळापत्रक तयार करणं. पुढे नेमकं काय होणार आहे हे माहीत नसेल तर चंचल मुलं खूप अस्वस्थ होतात. अचानक तुम्ही चला खेळणं बंद कर असं म्हटलं की त्यांचा मेंदू लगेच विरोध करतो. यासाठी काय करायचं? एका कागदावर शब्द न लिहिता दात घासणे, नाश्ता, अभ्यास, झोप यांची छोटी छोटी रंगीत चित्र काढा आणि भिंतीवर लावा. एखादं काम संपायच्या 5 मिनिटे आधी त्यांना प्रेमाने पूर्वकल्पना द्या. यामुळे काय होतं? त्यांच्या मेंदूला पुढच्या गोष्टीची तयारी करायला वेळ मिळतो आणि त्यांचा हट्ट किंवा विरोध खूप कमी होतो. आणि आता शेवटचा चौथा भाग, शब्दांचा परिणाम मुलाचं भविष्य घडवणे. हे सगळं फक्त घरगुती उपायांपुरतं मर्यादित नाहीये बरं का. आपल्या शब्दांचा मुलांवर आणि त्यांच्या भविष्यावर किती सखोल परिणाम होतो हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपण अनेकदा नातेवाईकांसमोर किंवा शेजाऱ्यांसमोर सहज म्हणून जातो की आमचं मूल खूप खोडकर आहे, कुणाचं काही ऐकतच नाही. हे असं नकारात्मक लेबल मुलांना कधीही लावू नका. मुलं हे शब्द त्यांच्या कोवळ्या मनात साठवतात आणि स्वतःबद्दल तसाच विचार करू लागतात. त्याऐवजी नेहमी असं म्हणा की माझं मूल खूप उत्साही आणि ऊर्जावान आहे. हे छोटेसे सकारात्मक शब्द त्यांच्या आत्मविश्वासात आणि वर्तनात खरंच खूप मोठा आणि सकारात्मक बदल घडवून आणतात. तर कोणत्याही स्क्रीनशिवाय मुलांची चंचलता हाताळण्याचे हे 5 अत्यंत सोपे आणि प्रभावी उपाय आज आपण पाहिले. बघा, पहिल्याच दिवशी काही लगेच जादू होणार नाही, पण जर तुम्ही हे सातत्यानं केलं तर तुमच्या घरात नक्कीच हसणे खेळणे वाढेल आणि चिडचिड कमी होईल. आता तुम्हीच विचार करा, या 5 पैकी कोणता उपाय तुम्ही उद्या सर्वात आधी तुमच्या घरात करून पाहणार आहात. नक्की विचार करा. घरातील शांतता आणि आनंदाच्या मनपूर्वक सदिच्छेसह आपलं हे सादरीकरण आपण इथेच थांबवूया.